नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोपरगावमध्ये सलमान खानच्या टायगर जिंदा हेचा पहिला शो नागरिकांनी पाडला बंद. भव्य सांस्कृतिक कला महोत्सवासाठी चोरी करून वीज वापरल्याचा आरोप. शहरातील गुंडगिरी आणि अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षांनी काढला भव्य मोर्चा. आणि भैरवनाथ विद्यालयात टाकलेल्या धाडीत सापडला शालेय पोषण आहारातील 2 लाखांचा खराब माल. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट. मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. सलमान खानने वाल्मिकी मेहर समाजाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे कोपरगावमध्ये टायगर जिंदा हेचा पहिला शो बंद ठेवण्यात आलाय. पहिल्या शोला 325 तिकिटांची विक्री झाली होती, मात्र शो बंद केल्यावर प्रेक्षकांना पैसे परत करण्यात आलेत. टायगर जिंदा हे चित्रपटातील नायक सलमान खान यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या मुलाखतीमध्ये वाल्मिकी मेहतर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे वाल्मिकी मेहतर समाज बांधवांनी कोपरगाव शहरातील सुदेश चित्रपटगृहात जाऊन पहिला शो प्रदर्शित करू नये अशी मागणी करत चित्रपट सुरू होऊ दिला नाही. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यामुळे चित्रपटगृह मालकाने शो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सिनेमा बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना सिनेमा बघण्याविनाच घरी परतावे लागले. यावेळी वाल्मिकी मेहतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात सलमान खान यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने पोलीस स्टेशनला दिले आहे. सदर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. टायगर जिंदा हेच्या पहिल्या शोच्या 325 तिकिटांची विक्री झाली होती, मात्र शो बंद केल्यावर प्रेक्षकांना पैसे परत करण्यात आले. दुपारी 3 वाजेचा शो मात्र हाऊसफुल झाला होता. कोपरगाव शहरामध्ये सलमान खान प्रदर्शित टायगर जिंदा आहे ही मूवीज मेहतर समाज वाल्मिकी समाज तर्फे ही मूवीज याचं प्रक्षेपण आज बंद करण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं, सलमान खान एक महाराष्ट्र नव्हे तर भारतातील एक सुप्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी या पिक्चरचं प्रमोशन करतेवेळी एका मुलाखतीमध्ये की मैं ये शूट करते भंगी जैसा नजर आ रहा हूँ, हा जो वर्डिंग वापरलेला आहे हा एका समाजाचा भावना त्यांनी हीन केलेल्या आहेत, दुखवलेल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरामध्ये टायगर जिंदा आहे ह्या मूवीजचं प्रक्षेपण बंद केलं आहे आणि शांतता पद्धतीने हे प्रक्षेपण बंद केलेलं आहे. आणि मुळातच जवळजवळ समाजाच्या भावना हीन होण्याऐवजी पुढे उद्रेक मारण्याऐवजी समाजाने विनंती केली आहे. सुदेश पिक्चर टॉकीज मॅनेजर, त्याचबरोबर नानासाहेब बोरावके मालक आणि सर्व पोलीस यंत्रणेने सहकार्य करून या पिक्चरचं प्रक्षेपण बंद करण्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि समाजाने देखील अति शांततापूर्ण या प्रदर्शित झालेल्या पिक्चरचा एक शो बंद करून निषेध व्यक्त केलेला आहे. तुमचं पुढचं पाऊल काय असणार याच्यावर? निश्चितच अशा कलाकारांनी अशा समाजाच्या बाबतीत भावना दुखवल्यानंतर त्या कलाकारावर समाजाच्या वतीने कोपरगाव कोर्टमध्ये ज्युडिशियल कोर्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
आणि निश्चितच अशा सुप्रतिष्ठित कलाकाराकडनं अनेक समाजाच्या वेगळ्या बघण्याच्या अपेक्षा असतात. जर त्यामधून जर अशा कलाकाराकडनं जर भावना कोणाच्या दुखावल्या जात असेल तर निश्चितच ही निषेधार्ह बाब आहे. आणि त्यांनी त्यांच्या कलेतून समाजाला सर्वांना समान न्यायिक म्हणून ते पिक्चरमध्ये दाखवत असतात. त्याच पद्धतीने सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं व त्यांनी ती शिकवण देण्याचं, त्यांच्यातून हे इतर समाज आणि बरेचसा आपला वर्ग, तरुण वर्ग हा मोटिवेट होत असतो, त्यांच्याकडनं काहीतरी शिकत असतो. परंतु अशा काही गोष्टी बोलल्यामुळं निश्चितच हा निषेध जागोजागी व्यक्त होतो आणि अशा बाबी त्यांनी जपायला हव्यात अशी आमच्याकडनं पण आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. परंतु आज रोजी ही जी काही भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्या बाबतीत ही निश्चितच निषेधार्ह व कुठंतरी त्यांना गुन्ह्यास पात्र आम्ही समजतो. वाल्मिकी मेहतर समाजाने जे निवेदन दिलं होतं त्या विनंतीस मान देऊन आजचा पहिला शो बंद ठेवत आहे. सी24साठी योगेश डोके, कोपरगाव. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपतीजवळील खंडाळा येथे 2 चुलत भावांमध्ये किरकोळ वादातून निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रकाश खेडकर हे मयत व्यक्तीचे नाव असून त्याचा चुलत भाऊ विकास खेडकर याला पोलिसांनी अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपतीजवळील खंडाळा येथे मध्यरात्री धक्कादायक घटना घडली आहे. 2 चुलत भावांमध्ये किरकोळ वादातून बाचाबाची झाली. या बाचाबाचीमध्ये भावाने भावाची डोक्यात दगड घालून निर्गुणपणे हत्या केली आहे. यामध्ये आरोपी विकास खेडकर यांना आपल्या चुलत भाऊ प्रकाश खेडकर यांच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे हत्या केली. या दुर्दैवी घटनेत प्रकाश खेडकर यांचा जागीच मृत्यू झालाय. तसेच जमिनीच्या वादातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हत्येचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास रांजणगाव पोलीस करत आहेत. रांजणगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये काल सायंकाळी 10:15च्या सुमारास 2 चुलत भावामध्ये एकाच कुटुंबातील कौटुंबिक वादातून सायंकाळी दोघांची बाचाबाची झाली. वाद निर्माण झाला आणि रागाच्या भरात आरोपीने चुलत भावाच्या डोक्यात दगड गाठला. दवाखान्याला घेऊन जाण्यापूर्वी त्याला मयत घोषित करण्यात आलेला आहे. सदरबाबत 302 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रांजणगाव पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे आणि सदरबाबत तपास चालू आहे. सी24साठी अरुण कुमार मोटे, शिरूर. आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी घोडेगाव ग्रामपंचायतला येथील रहिवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हे कुत्रे टोळी करून फिरतात. रस्त्याने जाणाऱ्या कितीतरी नागरिकांना ते चावले देखील आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या भटक्या कुत्र्यांच्या फिरण्याने परिसरात एक दहशत पसरली आहे. घोडेगावच्या अहिल्याबाई होळकर चौकात पुणे भीमाशंकर महामार्गावर देखील बऱ्याच वेळा वाहन चालकाला रस्त्याला कुत्रा आडवा आल्याचा अनुभव आलाय. काही कुत्रे आडवे आल्याने प्रवासी पडले देखील आहेत. येथील चौकात आणि संपूर्ण घोडेगाव बाजारपेठेत देखील या कुत्र्यांनी थैमान घातलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी घोडेगाव ग्रामपंचायतला येथील रहिवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे. घोडेगाव येथील चावडी चौक, महाराणी चौक तसेच वाटर गल्ली या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होताना दिसत आहे. तरी या परिसरातील लहान मुलांना अनेकदा कुत्रे देखील चावले असून लहान मुलांमध्ये घराच्या बाहेर पाडताना भीती निर्माण होत आहे. तरी घोडेगाव ग्रामपंचायतीला विनंती आहे या समस्येबाबत लवकरात लवकर लक्ष देऊन या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा. घोडेगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथील लहान मुलं घाबरतात. येथील समाजसेवक भागेश भालेराव आणि माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज काळे यांची ग्रामपंचायतला मागणी आहे की भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा. सी24साठी मोहसिन काठेवाडी, घोडेगाव. ज्येष्ठ अभिनेता आमिर खान संस्थापक असलेल्या पाणी फाउंडेशनने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी आणि वॉटर कप स्पर्धेसाठी पाथर्डी तालुक्याची निवड केली असून तालुक्यातून सर्वाधिक चांगले काम करणाऱ्या गावाला पाणी फाउंडेशनच्या वतीने 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. पाथर्डीत सततचा दुष्काळी आणि जिल्ह्यात सर्वात जास्त टँकर लागणारा तालुका हा तालुक्याच्या माथी असलेला शिक्का कायमचा मिटवण्याचा निर्धार विविध गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ज्येष्ठ अभिनेता आमिर खान संस्थापक असलेल्या पाणी फाउंडेशनने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेसाठी पाथर्डी तालुक्याची निवड केली असून तालुक्यातून सर्वाधिक चांगले काम करणाऱ्या गावाला पाणी फाउंडेशनच्या वतीने 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
या सर्व योजनेची माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी पुढाकार घेत तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीस बांदल यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेसी, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, ऋषिकेश ढाकणे तसेच विविध गावचे सरपंच असलेले रवी वायकर, संजय बडे, प्रल्हाद शिरसाट, कानी पाटक, बाळासाहेब घुले, रवी आरोळे, भास्कर पोटे आणि पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते। पाणी फाउंडेशनच्या सहयोगातून ज्या गावामध्ये कामे करण्यात आली त्या गावांची चित्रफीत दाखवून चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले। तालुक्यातील 97 गावच्या सरपंचांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी आपले फॉर्म भरून दिलेत। यावेळी दुष्काळ, पाण्याची गरज अशा विविध प्रकारच्या फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। आपल्या पाथर्डी तालुक्यातले जे गाव निवडणार आहेत त्या सगळ्यांनी मिळून जर टीम वर्क केलं, मग ते गावाचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी असतील, सर्व अधिकारी वर्ग असेल, तर नक्कीच मला वाटतं कुठलीही गोष्ट अवघड नाही आहे। तर मला वाटतं ह्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करू। आपलं अगदी जेवढं लागेल तेवढं आपण टीम वर्क दाखवून कुठेतरी आपल्या पाथर्डी तालुक्यातल्या एखाद्या गावाची जर निवड झाली ह्या वर्ल्ड कपच्या याच्यासाठी तर नक्कीच आपलं नावलौकिक वाढेल। एक दुष्काळी तालुका म्हणून मला वाटतं एक आपल्या जी पडलेली जी आहे ती आपण पुसून टाकूया असं आहे। ते लोकसहभाग इतका महत्त्वाचा आहे की आपण सर्वांनी जर टीम वर्क केलं तर नक्कीच ह्या गोष्टीत आपल्याला यश मिळेल। आमिर खान ज्यांनी ज्यावेळेस हे पाणी फाउंडेशन चालू केलं, नक्कीच त्यांचा एक समाजासाठी एक चांगला दृष्टिकोन, एक काहीतरी समाजासाठी आपण करावं या हेतूने त्यांनी हा उपक्रम राबवला आणि तो खरंच आपल्या राज्यात खूप यशस्वी होत आहे। त्यांना मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांची तेवढीच साथ आहे। ते जर एवढं सगळं करू शकतात तर आपण पाण्यासाठी एवढं तळमळ करतो। आज आपण दारोदारी आपल्याला पाण्याचं महत्त्व आपल्या तालुक्यात इतकं मला वाटतं कुणालाच म्हणजे जाणवलेलं नाही आहे। तर ह्या तळमळीने जर आपण केलं तर आपल्यासाठी ही गोष्ट अवघड नाही आहे। तर मला वाटतं आपण सगळ्यांनी सर्व मिळून आता ह्या स्पर्धेत हिरारीने भाग घ्यावा असं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करते आणि माझ्या वतीने मी सगळ्यांना म्हणजे वचन देते की माझं किती सहकार्य असेल म्हणजे अगदी 100% सहकार्य मी सगळ्यांना देण्यासाठी मी योगदान नक्की करेल। आता काही सरपंचांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न हा पाथर्डी तालुक्यातील प्रत्येकाला जन्मापासून भेडसावणारा प्रश्न आहे। म्हणजे मुळात वॉटर कप स्पर्धेसाठी सगळ्यात लायबल तालुका जो असेल तो पाथर्डी तालुका आहे आणि या तालुक्याची निवड केल्याबद्दल मी सर्वप्रथम पाणी फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो। ही अत्यंत चांगली संधी आपल्या सगळ्यांना चालून आलेली आहे। इथे उपस्थित जे सरपंच आहेत त्यांना मी एक सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण आयुष्यात अगदी काही दिवस किंवा काही क्षण असे येतात की आपण आयुष्यभर अभिमानाने सांगू शकतो की आम्ही हे करून दाखवलं। ही वॉटर कप स्पर्धा अशी आहे की हा असा क्षण आहे की आपण जर ह्यात खूप चांगलं काम केलं, बक्षीस मिळवलं, तर आपण येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना अभिमानाने सांगू की मी हे करून दाखवलं, माझ्या कारकिर्दीत हे चांगलं काम झालं। आणि प्रशासन म्हणून या संपूर्ण तालुक्याच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून मी अगदी जाहीरपणे ही ग्वाही देतो की तुम्ही तुमचा 100% सहभाग द्या। आम्ही कुठेही कमी पडणार नाही। तुम्हाला जिथं काही कमी पडेल, जिथं कुठे कमी पडेल तिथं मी असो, तहसीलदार असतील, तालुका कृषी अधिकारी असतील किंवा BDO साहेब असतील किंवा अगदी तळागाळातील तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक, आम्ही अगदी मनापासून उभे राहू असं मी इथं जाहीरपणे सांगू इच्छितो की अगदी मनापासून सगळ्यांनी सहभाग घ्या। आम्ही प्रशासन म्हणून कुठेही कमी पडणार नाही। तुम्ही लोक एक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच किंवा लोकप्रतिनिधी किंवा ग्रामस्थ म्हणून कुठे पडणार नाही असं दिसलं तर आपण ही जी स्पर्धा आहे वॉटर कप स्पर्धा 75 लाख रुपये, 50 लाख रुपये किंवा 40 लाख रुपये, 10 लाख रुपये हे गौण विषय आहे। म्हणजे पैसे किंवा आर्थिक विषय नाही आहे। गावाचा, तालुक्याचा, पर्यायाने समाजाचा विकास होणं हा महत्त्वाचा विषय आहे। आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि C24 ताससाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या भव्य कला महोत्सवाच्या कार्यक्रमात चोरून वीज वापरल्याची घटना समोर आली आहे। मात्र ही वीज चोरी राजकीय दबावापोटी दुर्लक्षित केली जात असल्याची चर्चा सुरू आहे। आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनता विकास मंदिर कनिष्ठ विद्यालय कला वाणिज्य आणि MCVC न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव यांच्या भव्य सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रमास चोरून वीज वापरण्यात आली आहे। आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या कार्यक्रमास वापरण्यात येणारे वीज चोरून वापरण्यात येत असून कार्यक्रम स्थळापासून जवळच असणाऱ्या वीज वाहक तारांवर जोडणी करून राजरोसपणे हा वीज चोरीचा प्रकार सुरू आहे। 19 आणि 24 डिसेंबर या कालावधीत सुरू असणाऱ्या या कार्यक्रमास चोरून वीज वापरण्याचा प्रकार घोडेगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून देखील याकडे कानाडोळा केला जात आहे। वीज चोरी, वाढीव वीज बिल आणि विद्युत मीटर उपलब्ध नसल्याने प्रलंबित असलेली वीज जोड यामुळे आंबेगाव तालुक्यातील जनता त्रस्त असून सर्वसामान्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत असताना संस्थांच्या कार्यक्रमासाठी केली जाणारी वीज चोरी राजकीय दबावापोटी दुर्लक्षित केली जात असल्याचे या घटनेवरून दिसते। C24 ताससाठी अमोल जाधव, आंबेगाव। अहमदनगर येथे केंद्र आणि राज्य पुरस्कृत शिक्षण आणि परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली आहेत। या मोर्चात आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। केंद्र आणि राज्य पुरस्कृत शिक्षण आणि परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली आहेत। OBC SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती मिळावी, शासनाचे ऑनलाईन पोर्टल विना अडथळा सुरळीत चालावे, SITमुळे रखडलेली शिष्यवृत्ती त्वरित द्यावी। यंदाचे अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज शासन दरबारी प्रलंबित आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी। विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारे परीक्षा शुल्क आणि शिष्यवृत्ती मिळावी या मागण्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्यात। आंदोलनात आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष माणिक विदाते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष विशाल लगड आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिष्यवृत्ती संदर्भात मोर्चा काढण्यात आला। त्याच्यामध्ये जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आज विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून खरं तर रोज या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या विषयांवरती घोषणा होत आहे। त्या माध्यमातून अनेक वेळा निवेदनं दिलेत, अनेक वेळेला सरकारकडे मागणी केली। जिल्हाधिकारी स्तरावर असेल, तहसीलदार कार्यालय असतील, यांच्याकडे देखील तालुका स्तरावरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी झाली, पण शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत जमा झाली नाही। खरं तर GRच्या माध्यमातून देखील अनेक वेळेला हे विद्यार्थी जे काही सकाळी एक GR येतो, संध्याकाळी GR येतो, म्हणजे अनेक वेळेला त्या GRमध्ये देखील तफावत असते। त्यामुळं प्रशासन वर्ग असेल, कॉलेज असतील, याला देखील त्याच्यामध्ये कळवलं जात नाही। त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गैरसोयी संदर्भात त्या ठिकाणी आज मोर्चा काढण्यात आला आणि लवकरच त्याच्या माध्यमातून ती जी काही शिष्यवृत्तीची रक्कम असेल ती लवकरच जमा केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या ठिकाणी देण्यात आलं आणि जर हा प्रश्न लवकरच मार्गी लागला नाही तर शासन स्तरावर देखील त्याचा अधिवेशन काळामध्ये एक विद्यार्थ्यांचा भव्य असा मोर्चा मुंबईला देखील या ठिकाणी काढला जाईल। C24 तासाठी शाहीद शेख, अहमदनगर। सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील लेन नंबर 15A गारमाळा परिसरात पुणे महापालिका स्थायी समिती सदस्य नगरसेवक हरिदास सरवड यांच्या वार्डस्तरीय निधीतून करण्यात येणाऱ्या रस्ते डांबरीकरण, पथदिवे इत्यादी विकास कामांचा शुभारंभ येथील 25 ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय। सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील लेन नंबर 15A गारमाळा परिसरात पुणे महापालिका स्थायी समिती सदस्य नगरसेवक हरिदास चरवड यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून करण्यात येणाऱ्या रस्ते डांबरीकरण, पथदिवे इत्यादी विकास कामाचा शुभारंभ येथील 25 ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका राजश्री नवले, नगरसेविका नीताताई दांगट, नगरसेवक बाळासाहेब नवले, केदार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। रस्त्याच्या भूमिपूजनाच्या संदर्भामध्ये 15 लाखाचं बजेट आपण ब्रह्म मार्केटच्या लाईनमध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे। रस्ते आणि स्ट्रीट लाईट दोन्ही कामं आपण या ठिकाणी करणार आहोत। मला वाटतं स्ट्रीट लाईटचं काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होतं, ते या ठिकाणी मार्ग लागलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनानुसार वडगाव बुद्रुक असेल, वडगाव खुर्द असेल, धायरी परिसरामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि कामंसुद्धा प्रत्यक्षात या ठिकाणी चालू होत आहे। लोकांनी दिलेला जो आशीर्वाद रूपी मतदान आहे त्यांचा मान राखून या ठिकाणी आम्ही 4ही नगरसेवक प्रामाणिकपणे या भागामध्ये विविध कामांची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। काही कामं जी आहेत ती थोडीशी प्रलंबित आहेत। उदाहरणार्थ धायरीच्या रस्त्याचा प्रश्न हा लवकरच सोडवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। लोकांचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे। लवकरच कारवाई करून हा रस्ता या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात आम्ही करणार आहोत। डायरी परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 33मध्ये रस्त्याच्या भूमिपूजनाचं उद्घाटन आणि स्ट्रीट लाईटच्या कामाचं उद्घाटन हे 4ही नगरसेवकांच्या शुभ हस्ते झालेले आहे। तरी हे काम करत असताना पाठीमागच्या काळामध्ये जो काही निधी येत होता तो अपुरा होता, त्यामुळं काही कामं आपण थोडी राहिलेली होती। पण ह्या पंचवार्षिकमध्ये जी काही विकास कामं आहेत ती 100% आपण हे 4 नगरसेवक मिळून करत आहोत। आता आपल्या डायरी मेन रोडला सुद्धा बरेचसे ट्रॉफिक, आता तुम्ही पाहत असाल की डायरी मेन रोडला एवढं ट्रॉफिक जाम होतं, याच्यासाठी 2 कोटी रुपये बजेट पडलेले आहे। जवळजवळ 80% भागातील धायरी परिसरातील रस्ता डांबरीकरणाचं आज उद्घाटन झालेलं आहे। आपल्या धायरी परिसरातील रस्त्याचे जे मेन रोडचं काम प्रलंबित आहे त्याच्यासाठी आम्ही 4ही नगरसेवक प्रयत्न करत आहोत आणि पुढच्या काळात हा रस्ता मोठा नक्कीच होईल। या नागरिकांना आम्ही आश्वासन देतोय की आपल्या ट्रॅफिकच्या बाबतीतल्या सगळ्या समस्या आम्ही नक्कीच सोडवतोय। बाकीच्या कामंही विकास कामं आता चालू होतात ते जास्तीत जास्त कामं कशा करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि त्याच्यासाठी नागरिकांची साथ मिळते आणि अशीच नागरिकांनी साथ द्यावी हीच नागरिकांना मी इच्छा व्यक्त करते। आणि आपल्या पुढच्या काळांमध्ये आपल्या 5 वर्षातील प्रभाग कसा चांगला होईल ह्याच्यासाठी आम्ही 4ही नगरसेवक प्रयत्नशील राहू। C24 अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे। कोपरगाव शहरात तहसील कचेरीच्या भव्य प्रांगणात श्री साई संगीतमय कथा महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली। या साई कृपा ज्ञानामृताचा लाभ लाखो भाविभक्तांनी घेतला आहे। श्री साईबाबा महासमाधी महोत्सव आणि माजी खासदार स्वर्गवासी कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कोपरगाव शहरातील तहसील कचेरीच्या भव्य प्रांगणात प्रियदर्शनी महिला मंडळ कोपरगाव आणि साई मंजिरी प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री साई संगीतमय कथा महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली। या साई कथा ज्ञानामृताचा लाभ लाखो भाविभक्तांनी घेतलाय। कोपरगाव शहरात प्रथमच हरिभक्तपरायण साई कथाकार कैलास महाराज राजगुरू यांच्या रसाळ वाणीतून माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे आणि युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई संगीतमय कथा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या साई कथेचे हरिभक्तपरायण साई कथाकार कैलास महाराज राजगुरू यांनी आपल्या रसाळ वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुक्त केलाय। या साई कथा श्रवणाचा लाभ कोपरगाव तालुक्यातील लाखो भाविभक्तांनी घेतलाय। या प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करावे असे सांगून भाविकांनी पुष्पाताई काळे आणि आशुतोष काळे यांचे आभार मानले। या कार्यक्रमाप्रसंगी साईनाम जप करणाऱ्या 6 महिलांची सोडतद्वारे निवड करण्यात आली। सन्मानचिन्ह देऊन या महिलांचा सत्कार देखील करण्यात आलाय। तसेच रोज कथेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नमंजुषातील विजेत्यांना पैठणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय। श्री साई कथा महोत्सवामुळे संपूर्ण कोपरगाव शहराचा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव। या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 13-14 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर
020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी शहरातील गुंडगिरीचा बिमोड करावा तसेच अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी शहर बंद करत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चाचे नेतृत्व केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केलंय. शहरातील गुंडगिरीचा बिमोड करावा, अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी शहर बंद करत पोलीस स्टेशनवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चाचे नेतृत्व केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केले. तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आलाय. सकाळी नाईक चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये ढाकणे यांच्यासह ऋषिकेश ढाकणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, आम आदमी पार्टीचे तालुका संघटक किसन आव्हाड, MM निराळी विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. शहरातील गुंडगिरी संपलीच पाहिजे, अवैध धंदे बंद करा अशा घोषणा देत मोर्चा पोलीस स्टेशनवर गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. शहरातील गुंडगिरीने डोके वर काढले असून शहरात कुठेही पोलिसांचे अस्तित्व दिसून येत नाही. शहरात वाहने अस्तव्यस्त लावल्याने लोकांना पायी चालता येत नाही. गावगुंडांचा बंदोबस्त करण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. शहरात आणि तालुक्यात पोलिसांचे कुठेही अस्तित्व दिसत नाही. शहर पोलीस चौकी कायम बंद असते. खुलेआम मटक्याच्या टपऱ्या, वेडीवाकडी लावलेली वाहने, मुलींची होणारी छेडछाड, दर दिवशी होणाऱ्या मारामाऱ्या यामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. पोलिसांना हप्ते मिळत असल्याने गुन्हेगारांचे फावत असून दोन्ही बस स्थानकावर खिसे कापूंचा मोठा सुळसुळाट झालाय. पोलिसांना हप्ते कमी पडत असेल तर आपण देऊ, मात्र एकदाची गुंडगिरी मोडून काढा. मी संपूर्ण राज्यात फिरतो, मात्र पाथर्डी एवढी गुंडगिरी कुठेच दिसून येत नाही. मी शांत आहे याचा गैरअर्थ घेऊ नका. मला शांत ठेवायचे असेल तर एकदाच गुंडांचे कंबर मोडून काढा, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. पाथर्डी शहराच्या पोलीस स्टेशनवरती भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस आय असेल, RPI असेल, मनसे असेल, ह्या सर्वच पक्षाच्या वतीनं आणि ह्या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज इथं मोर्चा काढला होता. पाथर्डी शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावरती अवैध धंदे, गुंडगर्दी, महिला आणि मुलींच्या छेडाछेडीचे प्रकरणं, विनयभंगाचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात चालू आहेत. वारंवार घटना घडल्यानंतरही पाथर्डी पोलीस स्टेशनची कुठलीही क्रियाशीलता भूमिका दिसली नाही. अत्यंत निष्क्रिय पोलीस स्टेशन म्हणून आज पाथर्डीची प्रसिद्धी आहे. याचा परिणाम जे चुकीचे उद्योग आहेत, जे गुंडगिरी करणारे आहेत, यांचं फोपवलं गेलं आणि यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती नागरिकांना, व्यापाऱ्यांना, महिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. याचा राग धरून आज सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन काल निर्णय घेतला. व्यापाऱ्यांनाही आव्हान केलं. व्यापाऱ्यांनी म्हटलं आम्ही स्वतः मोर्चात येऊ आणि मोठ्या संख्येने व्यापारी आज या मोर्चात आले आणि आज गाव बंद झालं आणि संपूर्ण पाथर्डी शहर बंद करून आज सकाळी 10 वाजता नाईक चौकातून विद्यार्थी, विद्यार्थिनी, व्यापारी, कामगार, सगळ्या समाजातले सगळे घटक आज ह्या मोर्चामध्ये सामील झाले. प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी, व्यापाऱ्याच्या प्रतिनिधीने, मुलींच्या वतीने एका मुलीच्या प्रतिनिधीने या ठिकाणी आपापल्या भावना व्यक्त केल्या. सगळ्या भावना ऐकून घेतल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक आणि माननीय तहसीलदार यांनी ठोस कारवाई करण्याची भूमिका आजच घ्यायचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आज जर निर्णय घेतला आणि आम्हाला जर त्याचा रिझल्ट दिसला तर आम्ही त्यांना धन्यवाद देऊ. पण जर आम्हाला रिझल्ट नाही भेटला तर आमचं आंदोलन अत्यंत वेगळ्या आणि तीव्र स्वरूपाचं असेल. एका मुलीनं तिच्या भावना व्यक्त करत असताना एक फार अत्यंत भावनाशील प्रश्न केला की आता आईवडिलांना नव्यानं मुलीला जन्म घालावा की नाही हा प्रश्न पडतोय. आणि हे इतकं जर अशा भावना असतील तर समाजाचं एक फार मोठं दुःख आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. आज पाथर्डीमध्ये मोठ्या प्रमाणावरती शाळा, कॉलेजेसमध्ये मुली जातात आणि ह्या मुलींना शाळा सुरू होण्यापूर्वी, शाळा सुटल्यानंतर, क्लासला सुटल्या जाताना त्या मुलींना अत्यंत छळलं जातं, त्यांचा त्रास दिला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलीकडे नसतं. अत्यंत चुकीचं वर्तन काही टगेगिरी करणारी मुलं त्या मुलीबरोबर करतात.
त्या मुलीला घरी सांगता येत नाही, शिक्षकांना सांगता येत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम तिच्या मनावरती होतो आणि साहजिकपणानं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि ही परिस्थिती फार भयावह आहे. म्हणून नागरिकाच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत. आपचे किसन आव्हाड यांनी तर पोलिसांच्या हप्त्याचे रेड कार्ड मोर्चासमोर आणि पोलिसांसमोर वाचून दाखवलंय. पाथर्डीची कोपर्डी होण्याची वाट पोलीस पाहत आहेत का असा सवालही काहींनी उपस्थित केलाय. अनेक वर्षानंतर निष्क्रिय पोलिसांच्या विरोधात शहरात कडकडीत बंद पाळून नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलंय. वसंतदादा विद्यालयाची विद्यार्थिनी ताई आघाव हिने भाषण करून मुलींच्या छेडछाडीच्या व्यथा मांडल्यात. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणवलेत. यानंतर तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी तातडीने कारवाई करत असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले. C24 तासाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी. पुण्यात गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सोनसाखळी चोरांना पुणे पोलिसांच्या युनिट 2च्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडलाय. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सोनसाखळी चोरांना पुणे पोलिसांच्या युनिट 2च्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडलाय. अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान त्यांनी सोनसाखळी चोरीचे 6 गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक बजाज पल्सर दुचाकी असा 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. राहुल नातू सोळंकी वय वर्ष 20, विकी काशीनाथ मस्के वय वर्ष 20 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे अटल सोनसाखळी चोर आणि सध्या मोका अंतर्गत तुरुंगात असलेला इम्रान जाफर इराणी याचे साथीदार आहेत. पूर्वी ते इम्रान याला दुचाकी चोरून देण्याचे आणि त्याच्याकडे चालक म्हणून काम करत असत. अटक केलेल्या दोघांवरही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापने अधिनियमात बदल करण्यात आला असून या बदलांमुळे 10पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या हॉटेल्स, उपाहारगृहे आणि आस्थापने यांना दुकान परवान्यातून वगळण्यात आलंय. याविषयी अधिक माहितीसाठी पाहूयात C24 तासच्या विशेष वृत्तात. महाराष्ट्रात दुकाने आणि आस्थापने अधिनियमात बदल करण्यात आला असून या बदलांमुळे 10पेक्षा कमी कामगार असणाऱ्या हॉटेल्स, उपाहारगृहे आणि आस्थापने यांना दुकान परवान्यातून वगळण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई दुकाने आणि आस्थापन अधिनियम 1948च्या कलम 7 नुसार कायदा सुधारणा करण्यात आली असून 10पेक्षा कमी कामगार असलेल्या कुठल्याही प्रकारच्या आस्थापनांना दुकान परवाना बंधनकारक असणार आहे. 10पेक्षा कमी कामगार संस्था असणाऱ्या आस्थापनांनी यापुढील काळात ऑनलाईन सूचना अर्जाद्वारे कामगार आयुक्तालयास माहिती देणे बंधनकारक असल्याचेही या कायद्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. या कायद्यातील बदलानुसार 10पेक्षा कमी कामगार असणाऱ्या आस्थापनांमध्ये प्रामुख्याने दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजन आणि करमणुकीच्या जागा आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कायद्यातील बदलांमुळे हॉटेल्स आणि आस्थापने 7ही दिवस 24 तास सुरू ठेवता येणार आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या बहुतांश हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री केली जाते, तर बहुतांश हॉटेल विनापरवाना चालविली जात आहेत. या बदलांचा प्रामाणिक व्यावसायिकांना फायदा होईलच हे खरं असलं तरी बेकायदेशीर आणि विनापरवाना चालविण्यात येणारी आस्थापने आणि हॉटेल्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी मात्र प्रभावी प्रशासकीय यंत्रणा नाही. या कायद्यातील बदलांचा होणारा फायदा लक्षात घेता त्यापासून होणाऱ्या तोट्यातून बाहेर निघण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणेही फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र दुकान व आस्थापने अधिनियमात केलेल्या बदलाचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना होणार असून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या बहुतांश हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याने अशा व्यवसायावर अंकुश ठेवणे प्रशासनाला मात्र जड जाणार आहे. C24 तासाठी दिनेश बानखेले, मंचर. घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे आणि ग्रामपंचायतच्या विशेष पुढाकाराने आठवडे बाजाराचे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच घोडेगावला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा आणि दीनदुबळ्यांना तसेच गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा निश्चय सरपंच क्रांती गाढवे यांनी केलाय. घोडेगाव येथे ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारचा बाजार आदर्श झालाय. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टा, पूर्व पश्चिम मध्य पट्ट्याचा सर्वात मोठा आठवडा बाजार म्हणून हा बाजार ओळखला जातो. येथे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी शेतीमाल घेऊन येत असतात. परिणामी आठवडे बाजार भीमाशंकरपर्यंत पोहोचला आहे. या रोडला हरिश्चंद्र मंदिराकडे येणारा वळणाचा मोठा उतार असल्याने गाड्या भरधाव वेगाने येत असतात. म्हणून बाजारकरी आणि शेतकरी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी शिस्तबद्धरित्या बाजाराच्या सुरक्षित जागेत सरळ एकासमोर एक सरळ एका लाईनीत बसत असतात.
घोडेगावला त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा आणि दीनदुबळ्यांना गोरगरिबांना विकास प्रवाहात आणण्याचा निश्चय सरपंच क्रांती गाढवे आणि उपसरपंच सोमनाथ काळे यांनी केलाय. घोडेगाव दुर्गम भागातील आदर्श ग्रामपंचायत बनविण्याचा मनोदय त्यांनी मनाशी केला आहे. वॉर्ड क्रमांक 1 भाजी मंडई आणि मच्छी मार्केट तसेच वेशीखालचा काळीचा वाडा येथेही नागरिकांसाठी सर्वांच्या सहभागातून कशाप्रकारे सुखसुविधा देता येतील यांचा विचारही ग्रामपंचायत करत आहे. या ग्रामपंचायतच्या नवीन कार्यकारिणीने जनसेवेप्रती सर्वस्वपणाला लावले आहे. आपल्या शुक्रवारचा घोडेगावचा हा जो बाजार आहे तो सद्यस्थितीत अगदी व्यवस्थितपणे सध्याच्या घोडेगाव ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पद्धतीने लावला गेलेला आहे. या बाजारामुळे वाहतुकीसाठी जी अडचण निर्माण होत होती ती अडचणसुद्धा दूर झाली आहे आणि शेतकऱ्यांची विक्री आणि खरेदी करण्यासाठी ज्या महिला यायच्या त्या महिलांसाठी सुद्धा हा उपयुक्त असा ठरलेला आहे. तर या बाजार बसवण्याच्या मागे ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व कार्यकर्ते यांचा सहभाग लाभलेला आहे. हा घोडेगावचा शुक्रवारचा आठवडा बाजार एकदम चांगला भरतोय. पूर्वी हरिश्चंद्र मंदिराच्या परिसरात पूर्वेच्या बाजूने लोक बसायची आणि यदा कदाचित म्हणजे काही ॲक्सिडेंटली जर वाहनं एखादा अंगावर आलं तर त्याच्यातनं दुर्घटना घडू शकते. म्हणून आम्ही ग्रामपंचायतने आमचे ग्रामपंचायतचे सरपंच, आमचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे कर्मचारी आम्ही 2 आठवडे झाले या बाजारला चांगल्या प्रकारची शिस्त लावलेली आहे. आणि शिस्त लावताना हा उत्तर दक्षिण बाजार बसवलेला आहे. आणि जे लोक म्हणजे भाजी घ्यायला येतात ते बी त्यांची आम्ही ज्या टायमिंगला विचारणा केली तर त्या महिला वर्ग त्या म्हटल्या आम्हाला एकदम अत्यंत बाजारामध्ये असं फिरता येते आणि व्यवस्थित प्रकारे आम्हाला भाजी घेता येते. आणि भाजीवाल्यांचे जे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाची विचारणा केली असता त्यांनी बी सांगितलं की आमचा माल चांगल्या प्रकारचा खपतोय. म्हणजे शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार हा सगळा वर्ग खुश आहे. आणि हा बाजार चांगल्या प्रकारचा आठवडा बाजार, हा दुसरा बाजार हा चांगल्या प्रकारचा भरलेला आहे. आणि लोकांनी आम्हाला अशीच चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं. ग्रामपंचायती ही नेहमीच सर्व लोकांना सहकार्य करत. धन्यवाद. ऐका, पूर्वी आठवडे बाजार हा एकदम किचमडीत भरायचा. आता ग्रामपंचायत नवीन बॉडीने हा बाजार व्यवस्था एकदम सुस्थितीत केलेली आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे का आता सरपंचांनी त्या लाईनी मारून दिलेली आहे, सरळ रेषेत पक्की मारून. त्याच्यामुळे लोक असे आडवे तिडवे बसत नाहीत, सरळ रेषेत बसतात. लोकांची हे होत नाही, लोक बाजार घेतात, सरळ रेषेत निघून जातात. सुशोभीकरण झालेलं आहे आणि वाहतुकीला कोणत्याही बी आता अडथळा येत नाही. पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव एक छोटंसं शहर. या शहरामध्ये शुक्रवार दिवशी आठवडे बाजार भरत असतो. आठवडे बाजारमध्ये कस्टमर वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी माल खरेदीसाठी येत असतो. त्यामुळे पुणे भीमाशंकर रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी ही थांबवण्यासाठी घोडेगाव ग्रामपंचायती सदस्य बॉडी, त्यामध्ये सरपंच क्रांतीताई, उपसरपंच सोमनाथ भाऊ आणि इतर मान्यवर सदस्य यांनी घेतलेला निर्णय चांगला आणि योग्य असून त्यामुळे पुणे भीमाशंकर रस्त्यावरील वाहनांची कोंडी थांबवून बाजारातील वातावरण सुटसुटीत आणि आनंददायी असे निर्माण झाले आहे. C24 तासासाठी मोसिन काठेवाडी, घोडेगाव. पुण्यामध्ये लग्नासाठी निघालेल्या ज्यूस विक्रेत्याचे कागदपत्र देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लूट केल्याची घटना घडली होती. या टोळीतील 3 फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ 2चे उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या तुमच्या मुलासंदर्भात महत्त्वाची कागदपत्र द्यायची असल्याचे सांगून एका ज्यूस विक्रेत्याला भेटण्यासाठी बोलावले आणि कारमध्ये डांबून त्याच्या गळ्यातील 53 तोळे सोन्याचे दागिने लुटून येणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोन्याचे लॉकेट, अंगठ्या, ब्रेसलेट असा एकूण 13,37,000 रुपयांचे तब्बल 53.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केलेत. कर्वेनगर परिसरात गेल्या आठवड्यात भरदिवसा हा प्रकार घडला होता. या टोळीतील अन्य 3 फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ 2चे उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. हमारे भारतीय विद्यापीठ पुलिस स्टेशन के DB के इंचार्ज SI मोहिते और उनके टीम ने वहाँ के 2 सिपाही पुलिस कांस्टेबल प्रणव संकपाल और गायकवाड़, इनको जो इन्फॉर्मेशन मिली उस इन्फॉर्मेशन के बेसिस पे 2 आरोपियों को कात्रज के पास
ताबे में लिया तो उनके पास से लगभग 53 तोड़े सोना उनके पास से हमने जब्त किया है। ये उनके इंट्रोगेशन के दरमियान ये पता चला कि ये अलंकार पुलिस स्टेशन में 17 दिसंबर को जो दरोड़ा मतलब डेकॉइटी दाखिल थी, ये डेकॉइटी उन्होंने की है, ऐसी कबूली उन्होंने इंट्रोगेशन में दी है। इनके अलावा और 3 आरोपी इस जुर्म में शामिल थे, उनके लिए सर्च जारी है। सी24साठी अमोल उदमडेसह हर्षल कोठावदे, पुणे। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या शालेय पोषण आहाराचा न वापरलेला आणि खराब अवस्थेत साठवून ठेवलेला तब्बल 2 लाखांच्या वर किमतीचा धान्य आणि मसाला इत्यादींचा साठा पाबळ येथील भैरवनाथ विद्यालयात तपासणी करताना आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या शालेय पोषण आहाराचा न वापरलेला आणि चक्क खराब अवस्थेत साठवून ठेवलेला तब्बल 2 लाखांच्या वर किमतीचा धान्य आणि मसाला इत्यादींचा साठा पाबळ येथील भैरवनाथ विद्यालयात तपासणी करताना आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे। तर या छाप्याने शालेय पोषण आहार योजनेतून कसा शासनाच्या पैशाचा अपव्यय केला जात आहे याचा प्रत्यय आला असल्याची बाब पाबळ येथील घटनेतून पुढे आली आहे। शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या आदेशाने तब्बल 6 तास ही तपासणी सुरू होती। शालेय पोषण आहार अधीक्षक दौंड SR पवार, अधीक्षक SR फाटके, लेखाधिकारी SK पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली। यावेळी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष भगवान घोडेकर, सदस्य सोपान जाधव, शिवाजी जाधव विद्यालयाचे पर्यवेक्षक चव्हाण, केंद्रप्रमुख SS तुपे आणि ग्रामस्थ सुभाष जाधव, संतोष कडलग आणि पत्रकार उपस्थित होते। दरम्यान या प्रकारात भ्रष्टाचाराऐवजी मुलाबाळांच्या मुखात जाणारा घासच कुजवण्यात आल्याची बाब पुढे आली आहे। दरम्यान या छाप्यात 334 किलो चवळी, वाटाणा 848 किलो, मूगडाळ 274 किलो, तूरडाळ 164 किलो, 868 किलो मसाले आणि तब्बल 7 टन तांदळाची 147 पोती असा मुदतबाह्य झालेला माल आढळून आला असून संबंधित खात्याकडून याचा पंचनामा करण्यात आलाय। यामागे 2 ते 5 लाखापर्यंत मालाचे नुकसान झाल्याचा अनधिकृत अंदाज व्यक्त केला जात आहे। तर सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतर नक्की किती रकमेचे शासनाचे नुकसान झाले आहे याची निश्चिती येत्या 2 दिवसात होईल अशी माहिती देऊन विद्यमान आणि माजी मुख्याध्यापक उपस्थित नसल्याने खरेदी स्टॉक इत्यादी रजिस्टर उपलब्ध होऊ शकले नाही। याबाबत अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे। मात्र या सर्व व्यवहाराची ऑनलाईन माहिती घेण्यात येऊन सविस्तर अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या ठिकाणी मध्यान्ह भोजनासाठी सर्वसाधारणपणे वरांड्यात मुलांना बसवले जाते, मात्र येथे शाळेच्या आवारातील मातीवर मुले बसत असून अन्नग्रहण करत असल्याची बाब पुढे आली आहे। या ठिकाणी कुत्री आणि डुकरांचा सर्रास वापर असल्याचेही दिसून आले। शाळेच्या बाह्य भागाची सफाई होत नसल्यामुळे
जळमट दिसून आली आहे. यावरून स्वच्छतेबाबत गंभीरता नसल्याचे दिसून येत आहे. मी सुपे श्रीकांत सीताराम केंद्र पाबळ. मी सांगू इच्छितो की मी भरत जले पाबळ या संस्थेला वारंवार भेटी देऊन शालेय पोषण आहाराबाबत धान्यादी माल व धान्य यांचा साठा भरपूर प्रमाणामध्ये शिल्लक आहे याबद्दल वारंवार सूचना देऊनही त्यांनी त्या गोष्टीची दखल घेतली नाही व विद्यार्थ्यांना त्यापासून काही विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवले. त्याबद्दल त्यांना लेखी सूचना आणि तोंडी सूचनाही वारंवार दिल्या. तोंडी सूचना दिल्या त्यावेळेला आम्हाला मुख्याध्यापक उपलब्ध झाले नाहीत, पण शालेय पोषण आहाराचे धान्य शिंगारच्या महिला आहेत, बचत गट आहेत, त्यांनाही स्वतः समक्ष जाऊन सूचना केलेल्या आहेत. मी वारंवार मुख्याध्यापक श्री धुमाळ सर व धान्य शिंगारे बचत गट यांना वारंवार लेखी आणि तोंडी सूचना दिल्या आहेत. हा लेखी सूचनांचा पुरावा मी आपणास दाखवित आहे. ठिकाणी धान्य तपासणी करता गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. आम्ही बरोबर धान्यादी माल, हळद, मीठ, मसाला हे आम्हाला मुदतबाह्य असल्याचे मला दिसून आले. मी वारंवार सूचना केल्या परंतु त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. तसेच त्यांना सूचना केल्या होत्या की शाळेच्या वरांड्यामध्ये मुले दुपारच्या वेळेला जेवणात बसवावी, परंतु त्यांनी काही ऐकले नाही व शाळेच्या ग्राउंडमध्ये संपूर्ण माती आहे, त्या मातीमध्येच मुले बसत असलेली मला दिसून आली. दिनांक 20/12/2017 रोजी शालेय पोषण आहाराचे जे अधिकारी आले होते त्यांना शालेय दप्तर, धान्यादी साठा, नोंदवही, रजिस्टरे, अद्ययावत लेखे पाहावयास मिळाले नाहीत. कारण मुख्याध्यापक हजर नसल्यामुळे त्यांनी चावी ठेवावयास हवी होती, परंतु त्यांनी चावी न ठेवल्यामुळे त्यांना कोणते रेकॉर्ड पाहावयास मिळाले नाही. मी वारंवार त्यांना शालेय पोषणाहाराच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत, पुन्हा आहार शिजवण्याच्या बाबतीमध्ये वारंवार मुख्याध्यापकांना सूचना केलेल्या होत्या, परंतु त्यांनी माझ्या बोलण्याकडे कोणतेच प्रकारचे लक्ष दिले नाही. त्यांनी असंच म्हणजे वेळ मारून नेली. परंतु या सर्वस्वी जबाबदार शाळेचे मुख्याध्यापक आहेत. यात माझा C24 तासाठी सुनील पिंगळे, पाबळ. राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेत 23 डिसेंबरला बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन समाज पक्षाचे जिल्हा महासचिव ॲडव्होकेट प्रकाश संसारे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली आहे. आज भारत देशात बहुजन समाज पक्ष 3 नंबरचा पक्ष आहे, तर लवकरच 1 नंबरचा पक्ष होणार असून भविष्यात बहुजन पक्षाचाच पंतप्रधान होईल, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाचे जिल्हा महासचिव ॲडव्होकेट प्रकाश संसारे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडीप्रसंगी केलं आहे. राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळेत 23 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता एक छोटासा कार्यक्रम ठेवून पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्यात. यावेळी व्यासपीठावर प्रभारी अहमदनगर जिल्हा ॲडव्होकेट विनायक पंडित, ॲडव्होकेट सुनीता ढाकणे, सत्येंद्र तेलतुंबडे सर, मकासरे आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट संसारे यांनी सांगितलं की तळागाळातील बहुजन समाजाला एकत्रित करण्यासाठी काशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. बहुजन समाज पक्ष हा आज देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. पक्षाची वाटचाल पाहता लवकरच बहुजन समाज पक्ष 1 नंबरवर येऊन याच पक्षाचा भविष्यात पंतप्रधान असेल. स्वार्थासाठी राजकारण न करता समाजासाठी राजकारण करा असे सांगून संघटनेत तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन ॲडव्होकेट संसारे यांनी केले. यावेळी सत्येंद्र तेलतुंबडे सर आणि ॲडव्होकेट विनायक पंडित यांनी विविध विषयांबाबत माहिती देऊन उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहरातील अमोल खुरपे यांची शहराध्यक्षपदी, तर दत्तू गुंजाळ यांची शहर उपाध्यक्षपदी आणि सुरेश सरोदे यांची शहर सचिव पदावर निवड करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रोहित टेंबे, दीपक मोरे, बॉबी चव्हाण, राजू सय्यद, किशोर जाधव, सागर जगदणे, संतोष वाघ, उमेश गुलदगड आदी मान्यवर उपस्थित होते. तर सूत्रसंचालन शुभम धाडगे यांनी केले. आज रोजी बहुजन समाज पक्षाचे तालुका कार्यकारिणीची मीटिंग होऊन राहुरी शहराचे पदाधिकाऱ्यांची आज रोजी नेमणूक झालेली आहे आणि बहुजन समाज पक्षाचे राहुरी शहर अध्यक्ष म्हणून
अमोल खुरपे यांची निवड झालेली आहे. तर हा जो काही कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट विनायकराव पंडित हे आज रोजी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर तेलतुंबडे सर, बाबूराव मक्कासरे, अनिल तांबे आणि इतर बरेचसे कार्यकर्ते आज रोजी उपस्थित राहिलेले. पोटे सर पण त्याच्यामध्ये होते आणि बहुजन समाज पक्ष हा देशामध्ये 3 नंबरचा पक्ष आहे आणि तो निश्चितच भविष्यामध्ये 1 नंबरचा राष्ट्रीय पक्ष होईल आणि बहीण मायावती या देशाच्या पंतप्रधान होतील आणि बहुजन समाजाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व प्रस्थापित होईल असा विश्वास आजच्या मिटिंगच्या निमित्ताने व्यक्त झालेला आहे. आज रोजी तरुणांची संख्या बघितली तर निश्चितपणे बहुजन समाज पक्षाच्या मागं तरुणांचं खूप मोठं संघटन तयार होऊ राहिलेलं आहे आणि निश्चितपणे बहुजन समाजाच्या जो काही कार्यकर्ता आहे याला मताची आज रोजी जाणीव झालेली आहे आणि मत कोणाला द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही याविषयी जो काही संभ्रम होता तो संभ्रम आता ह्या मिटिंगच्या निमित्ताने दूर झालेला आहे. तर निश्चितपणे या आजच्या जे मिटिंग आहे त्या मिटिंगचं ते फलित म्हणता येईल आणि ह्या मिटिंगच्या निमित्ताने मी जे अमोल खुरपे आहे यांना आज रोजी शुभेच्छा देत आहे आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज माननीय ॲडव्होकेट विनायक पंडित तसेच माननीय श्री ॲडव्होकेट PM संवसरे यांच्या वतीने आज रोजी 23/12/2017 रोजी श्री राष्ट्रीय अध्यक्ष श्री बन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले तसेच राजश्री शाहू शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारधारा संपूर्ण भारतभर रुजवण्याचा महान कार्य या आपल्या सर्व या अनुषंगाने माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच माझी रवळी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सुरेश मधुकर सरोदे यांची व दत्तू भास्कर गुंजा यांची उपशहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सुरेश मधुकर सरोदे यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विनायक पंडित तसेच प्रकाश संवसरे यांनी जी माझ्यावर या पदाची नियुक्ती केली त्याबद्दल त्यांची तसेच मी गोरगरिबांची या पदातूनही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, राहुरी. कोपरगाव येथील गोकुळ नर्सरीत ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. ख्रिसमस निमित्त या नर्सरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. जगभरात वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो. नाताळ हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे करून 25 डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातोय. कोपरगाव येथील गोकुळ नर्सरीतही ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. कोपरगाव येथील गोकुळ नर्सरी येथील मुख्याध्यापिका सुनीता ठोळे यांनी ख्रिसमस निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजन खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा घेतल्यात. तसेच या नर्सरीतील विद्यार्थ्यांना सांताक्लॉजच्या हस्ते शैक्षणिक वाटप, विविध आकर्षक भेटवस्तू आणि चॉकलेटचे तसेच टोप्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुनीता ठोळे आणि चंद्रकांत ठोळे यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्यात. क्रिसमस एक क्रिश्चियन फेस्टिवल है और ये पूरे विश्व में 25 दिसंबर को जीसस क्राइस्ट के जन्म के उपलक्ष्य में मनाया जाता है. आज श्री गोकुल नर्सरी में क्रिसमस का सेलिब्रेशन किया गया. जीसस क्राइस्ट का बर्थडे मनाया गया. बच्चों को बताया गया कि ये क्यों मनाया जाता है कि आज जीसस क्राइस्ट का बर्थडे है. एंड क्रिसमस ट्री भी डेकोरेट किया गया. बच्चों ने कार्ड्स बनाए. हमने बहुत अच्छी पार्टी करी और बच्चों को गिफ्ट्स दिए गए. सेंटा क्लॉज आए थे. सेंटा क्लॉज ने बच्चों को टॉफ़ीज़, कैडबरीज, चॉकलेट्स सब गिफ्ट किए. एंड वी एन्जॉयड द पार्टी एंड मेरी क्रिसमस टू all of you from श्री गोकुल नर्सरी. मध्ये ख्रिसमसचा सण ख्रिश्चन लोकांचा संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे. अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा होत असतो आणि लहान मुलांना तर याचं खूपच वेळ असतं, कारण या उत्सवाच्या निमित्ताने त्यांना वेगवेगळे ड्रेस घालायला मिळतात आणि खाऊचं सुद्धा वाटप होतं. आमच्या श्री गोकुळ नर्सरी श्रीमान गोकुळ त्यांची विद्यालयामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे संचालिका सुनीता ठोळे यांनी अत्यंत उत्साहामध्ये हा सण साजरा केला. लहान लहान मुलांना घरून टिफिन न आणता इथंच खाऊचं वाटप केलं. मुलांनी ग्रीटिंग तयार केले. शाळेमार्फत टोप्या, ख्रिसमसच्या टोप्या त्यांना देण्यात आल्या आणि अनेक चांगले चांगले उपक्रम इथं राबवले गेले आणि त्यानिमित्ताने खूप खूप आनंद होतो. त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि लहान मुलांना खूप खूप
शुभेच्छा. सांताक्लॉजच्या रूपातील सेवाप्रीच्या सदस्यांमुळे चिमुकले विद्यार्थी खुश झालेत. यावेळी गोकुळ नर्सरीत ख्रिसमस ट्री आणि फुग्यांची सजावट करण्यात आली होती. केक कापून ख्रिसमसचा आनंदोत्सव साजरा करताना या निमित्ताने नृत्यसवही रंगला. यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतलेत. सी24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. कोपरगावमध्ये सलमान खानच्या टायगर जिंदा हेचा पहिला शो नागरिकांनी पाडला बंद. भव्य सांस्कृतिक कला महोत्सवासाठी चोरी करून वीज वापरल्याचा आरोप. शहरातील गुंडगिरी आणि अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षांनी काढला भव्य मोर्चा. आणि भैरवनाथ विद्यालयात टाकलेल्या धाडीत सापडला शालेय पोषण आहारातील 2 लाखांचा खराब माल. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सी24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.